का जन्म कर्नाटक में हुआ। वेद सेवा में समर्पित श्री गुल्लपल्ली सीता रामचंद्र जी घनपाठी ने आप सभी का श्री राम घनपाठी जी के सानिध्य में वेद अध्ययन किया है। तृतीय शाखा के विद्यार्थी परमश्रद्धेय श्री अशोकजी सिंघल यांच्या स्मृती प्रित्यर्थ सिंघल फाउंडेशन तर्फे दरवर्षी वैदिकांना काही पुरस्कार दिले जातात। या पुरस्कारांचं नाव भारतात्मा अशोक सिंघल वेद पुरस्कार अशा प्रकारचं आहे आणि सिंघल परिवार याच्याकरता अत्यंत प्रयत्नपूर्वक संपूर्ण देशामध्ये अगदी व्यवस्थित पद्धतीनं शोध घेऊन सर्वोत्तम छात्र कोण, सर्वोत्तम अध्यापक कोण, सर्वोत्तम वेद विद्यालय कुठलं आणि ज्यानं आपलं जीवन वेदांच्या करता समर्पित केलंय अशा प्रकारचा एक वैदिक विद्वान कोण, अशा प्रकारचा शोध घेऊन या शोधाला पण अगदी प्रोफेशनल पद्धतीनं 2 महिने तरी लागतात। ते सगळं करून त्यांची निवड केली जाते आणि 3 पुरस्कार दिले जातात। सर्वोत्तम वैदिक विद्यार्थ्याला 3 लाख रुपये, सर्वोत्तम वैदिक अध्यापकाला 5 लाख रुपये, सर्वोत्तम वेद विद्यालयाला 7 लाख रुपये आणि सर्वोत्तम जीवन गौरव पुरस्कार म्हणजे ज्यानं आपलं जीवन वेदांच्या करता व्यतीत केलं त्यांना 5 लाख रुपयांचा पुरस्कार। अशा प्रकारच्या पुरस्कारांचा मुख्य हेतू हा आहे की वैदिक विद्येला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी। हा पुरस्कार गेली 9 वर्ष दिला जातोय। 7 वर्ष राजधानी दिल्लीमध्ये दिला गेला, मागल्या वर्षी अयोध्येमध्ये दिला गेला आणि यंदा हा पुण्यामध्ये दिला गेला। या पुरस्कारामध्ये आसेतु हिमाचल भारतवर्षातल्या सगळ्या वेद विद्येच्या सोबत संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांचं संस्थांचं घुसळण होतं आणि त्यातून जे यशस्वी ठरतात त्यांना हे पुरस्कार दिले जातात। द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक यांना पण हे दिले जातात, पण ती राशी कमी असते, ती उत्तेजनार्थ असते आणि अशा प्रकारे वेदविद्येचं संरक्षण जे मान्य अशोकजींचं स्वप्न होतं ते पूर्ण करण्याकरता हा परिवार झटतो आहे, कार्य करतो आहे। सिंघल फाउंडेशन तर्फे हे पुरस्कार दिले जातात। यंदाच्या पुरस्काराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या पुरस्कारांच्या वितरणाकरता पूज्य आचार्य प्रद्युम्नजी उपस्थित झाले होते। पूज्य आचार्य प्रद्युम्नजी हे अत्यंत श्रेष्ठ वैदिक विद्वान, व्याकरणापासून सगळ्याच वैदिक शाखांच्या मध्ये त्यांचा सगळीकडे विमुक्त संचार असतो आणि सामान्य लोकांना कळण्याच्या दृष्टीने बोलतो। आपले पूज्य स्वामी रामदेवजी महाराज जे आहेत ते त्यांच्या तालमीत तयार झालेले आहेत। हे पूज्य रामदेवजींचे गुरु आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम अत्यंत भारदस्त झाला आणि समर्पक हाताने हे पुरस्कार वितरित करता आले याचा मला समाधान आहे।